श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि जप हे समस्त सेवेकऱ्यांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी एक शक्तिशाली आधार आहे. स्वामींच्या नामजपाने चमत्कार घडतात हे आपण सर्व जाणताच. पण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना अनेकांच्या स्वामी भक्तांच्या मनात शंका असते. खास करून जे नव्याने स्वामी सेवेशी जुडलेले आहेत अशा भक्तांना नेमकं कळत नाही की जप हा माळेवर करावा की बोटांवर. आणि अजाणतेपणामुळे यात भरपूर चुका होतात आणि पाहिजे तशी ऊर्जा क्रियान्वित होत नाही. यामागील शास्त्रशुद्ध कारण आपल्याला जाणून घेतले पाहिजे. जप बोटावर करावा की माळेवर, काय योग्य काय अयोग्य ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि मला विश्वास आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर नक्कीच जप करताना ऊर्जेला पूर्णपणे सक्रिय करू शकाल. चला तर मग सुरू करूया. आपण स्वामींचा जप का करतो? जप करताना फक्त संख्या मोजणे महत्त्वाचे आहे का? माळेवर वा बोटांवर संख्या मोजली जाते म्हणून ते योग्य आहे का? तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे नाही. माळेवर किंवा बोटावर केला जाणारा जप म्हणजे फक्त संख्या मोजणे नसते, तर स्वामींचा जप करण्याचा मूळ उद्देश हा भाव, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जेला क्रियान्वित करणे हा आहे, संख्या मोजणे हा नाही. जप करणे म्हणजे केवळ मंत्राची पुनरावृत्ती करणे असा त्याचा अर्थ नाही, तर ते मनाला एकाग्र करण्याचे, सकारात्मक ऊर्जा आत्मसात करण्याचे आणि स्वामींच्या चैतन्याशी जोडले जाण्याचे एक माध्यम आहे. आता प्रश्न आहे की जप हा माळेवर करावा की बोटांवर? तर याचे सरळ उत्तर आहे माळेवर करावा. कारण माळेच्या मण्यांनी जप केला असता जप किती झाला आहे याचा साधारण हिशोब लक्षात तर येतो, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराच्या एका भागाचा मण्यांशी होणाऱ्या स्पर्शाने एक विलक्षण ऊर्जा तयार होते. त्यामुळे हृदयचक्र प्रभावी होऊन चंचल मन एका ठिकाणी स्थिर होते. जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या नामाचा जप माळेवर करतो तेव्हा माळेतील प्रत्येक मण्याला उच्चारलेल्या मंत्राची आणि आपल्या श्रद्धेची सकारात्मक ऊर्जा जोडली जाते. ही माळ साधकाच्या व्यक्तिगत स्पंदनांनी आणि संकल्पशक्तीने चार्ज होते आणि ती ऊर्जा आपल्या अंतरंगाला जाऊन भिडते. म्हणून आपल्या शास्त्रात माळेविना जप आणि पाण्याच्या स्पर्शाविना दान हे निष्फळ आहे असे म्हटले गेले आहे. आता तुम्ही म्हणाल की मग बोटावर जप करणे हे अयोग्य आहे का? तर नक्कीच नाही. बोटावर जप करणे अयोग्य नाही, पण त्याला मर्यादा आहे. जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या नामाचा मोठ्या आवाजात जप करतो किंवा जप करताना मनातल्या मनात न करता मोठ्याने करतो तेव्हा जप हा माळेवरच करावा लागतो. पण जर तुम्ही मनातल्या मनात जप करत असाल तेव्हा शब्दाचे कंपन निर्माण होत नाही. अशा वेळेस स्पंदनाचे कंपन निर्माण व्हावे जेणेकरून ऊर्जेला सक्रिय करता येईल, त्यासाठी आपण बोटावर जप करावा. हाताच्या प्रत्येक बोटावर आणि पेरावर विशिष्ट देवतांचे आणि ग्रहांचे अधिपत्य असते आणि आपल्या हृदयाशी सरळ जोडले असते. जेव्हा आपण मनातल्या मनात जप करतो आणि बोटावर किंवा बोटाच्या पेरावर दाब देतो तेव्हा ऊर्जा हृदयात स्पंदनाद्वारे सक्रिय होते. ही ऊर्जा बाहेरून शरीरात प्रवेश करत नाही, त्यामुळे बोटावर केलेल्या जपामध्ये पाहिजे तेवढी ऊर्जा सक्रिय होत नाही. यात मन एकाग्र करणे कठीण असते, त्यामुळे शास्त्रात कोणत्याही साधनेत जपमाळेवर जप करावा असे सांगितले जाते. पण याचा अर्थ बोटावर केल्याच जाऊ नये असाही नाही. जर तुम्ही एकटे आहात, प्रवासात आहात आणि केवळ नामस्मरण करत असाल किंवा मानसिक जप करत असाल तर बोटांवर जप करणे किंवा मोजणी न करता अखंड जप चालू ठेवणे पूर्णपणे योग्य आहे. माझे सांगणे एवढेच आहे की स्वामींचा जप हा कधीही अयोग्य असू शकत नाही. माळ एक साधन आहे, तर नामस्मरण हा स्वामींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. तुमची श्रद्धा, भाव आणि निष्ठा या गोष्टी माळेपेक्षा किंवा बोटांपेक्षाही अधिक महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कोणत्याही पद्धतीने जप करा, पण तो जप मन लावून आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून करा. तुम्ही कोणत्या पद्धतीने जप करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचसोबतच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे पण मला कळू द्या. माळेवर जप करायचे नियम तुम्हाला माहीत आहेत का? कमेंटमध्ये मला नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.